हे रुग्णांच्या सेवेसाठी आहे असा उमेदवार आज बच्चूभाऊ यांनी निवडलेला आहे ह्या जिल्ह्यासाठी। नवनीत राणा माझ्यासाठी फक्त पंजा शिट्टी शिट्टी वर्षापासून मशानभूमी झाले, हिंदू मशानभूमी। पहिले मशानभूमी चांगली करा, नंतर राजकारण करा या गावातलं। मोदी सरकारने पुरी धनगर समाजाची फसवणूक केली। 52 लाखाची भिंत आहे का 84 लाखाची फक्त भिंत आहे? आमच्या मित्राला हे पण माहित नाही आहे। ग्रामीण क्षेत्र में तो बलवंत वानखडे या गावामध्ये एवढं सडलं राजकारण आहे, या गावामध्ये एकही विकास कामे होऊन नाही राहिली। नमस्कार मंडळी, मी तुमची लाडकी विदर्भाची श्रुतिका गावंडे। आज आपण आलो आहे अमरावती लोकसभा मतदारसंघातच वलगाव। वलगाव म्हणजे बम ऍक्टिव्ह आहे राजकारणात। इच्छे लोक लय खतरनाक आहे बोलाले, म्हणजे जशी मी आहे तिखट वाखट तसेच इच्छे लोकही आहे। तर चला दाखवतो तुम्हाला बाकी राजकारणाची हवा पाहूनच घेऊ इथे काय आहे। तर या मग कोणाला करणार आहे मतदान? बच्चू कडू जनशक्ती पक्ष। कोण? कारण की जे आपले दिनेश भाऊ जे उमेदवार आहे त्याचं कार्य खूप चांगलं आहे। कारण की ते एक ब्लड डोनेट करतात, अजून एक रुग्णसेवकचं कामं करतात। 500-700 लोकांना दरवर्षी ते एक जेवण देतात। दिनेश भाऊ बुब जे आज उमेदवार जिल्हा परिषद जिल्हा अमरावतीचे उमेदवार आहे, त्यांचं आज गोरगरिबांसाठी इरविन चौक इथे त्यांच्या कार्यालयावर रोज सकाळी आणि संध्याकाळी 500 ते 700 लोकांचं रोज जेवण असतात। हे रुग्णांच्या सेवेसाठी आहे आणि कोणत्या गोरगरिबाला कधी औषधासाठी पैसा नसला त्या पेशंटला पैसा देतात असा उमेदवार आज बच्चूभाऊ यांनी निवडलेला आहे ह्या जिल्ह्यासाठी। म्हणून आम्हाला अशी 100% आशा आहे आणि आम्ही ज्या ज्या गावात फिरून आलो तिथे आम्हाला दिनेश भाऊ सिट्टी या चिन्हालाच विजयी करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। नाही आम्ही नाही बोलत बाबा। शिट्टी शिट्टी आपले कामं होऊन राहिले का? कामं वलगावातले 400 पार 400 पार मोदी सरकार। मोदी सरकार। अमरावतीत कोण पाहिजे? नवनीत राणा कसं काय? कसं काय म्हणजे कामं केल्या, खुश आहे उमेदवारीकडून, काय आहे? सगळ्याच गोष्टींनी खुश आहे। आम्हाला मोदी पाहिजे। पाहिजे? 400 पार। पण मोदी सरकारची जे भाजपा आहे, हा. भाजपा पक्षाला नवनीत राणा नव्हते पाहिजे ना? नाही पाहिजे होतं ना। कोणा तिकीट कशी दिली बा? इथे वरची अरे तो दिल्ली, सारे अमरावतीत नव्हती पाहिजे ना? अमरावती काही लोकांचं राहते मत विचार वेगळे। पण आता बदललं, आता आता ते बदललं। प्रचार करून राहिले आहे. हा हायकमांडनं सांगितल्यावर सगळं ऐकाच लागते। ऐकायला लागते. व्यक्तिगत संघटनेत आणि पक्षामध्ये व्यक्तिगत विचार नाही चालत। काय वाटतं मग कोण निवडून येईल? नवनीत राणा मतानं 1 लाखाच्या वर। 1 लाखाच्या वर। बाकी माझं असं मत आहे का सध्या जे मोदीच्या काळात शेळी मेंढी पालन जे स्कीम आणली किंवा त्याच्यानंतर राजमाता अहिल्याबाई होळकरचे घरकुल योजना आहे, आणि तसंही मला असं वाटतं केंद्रात आणि राज्यात जर बीजेपीचे सरकार येत असेल तर मला असं वाटतं का अमरावती जिल्ह्यात जर भारतीय जनता पार्टीचा जर खासदार असला तर वलगाव तहसील होऊ शकते किंवा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होऊ शकते किंवा डेव्हलपमेंटचे कामं होऊ कामाची शकते। अपेक्षा या आहे. हिशोबाने मला असं वाटते का अबकी बार भाजपा सरकार आहे। भाजपा सरकार मोदीजींनी जे धनगर समाजाला आरक्षणाची जे गॅरंटी दिली होती ती पुरी फेल गेली। त्यांनी मोदी सरकारने पुरी धनगर समाजाची फसवणूक केली। त्यामुळे माझ्यासाठी फक्त पंजा। हो, मोदी सरकारनं धनगर समाजाची फसवणूक केली म्हणते। नाही कोणी म्हटलं? यायनं म्हटलं ना आता। अधिकृत कोणीच नाही आहे। ते बोलण्याचा विषय आहे आपला। हा. कोणी कोणत्या पक्षाशी संबंधित आहे, कोणी कशाशी संबंधित आहे। हा. मोदीजीनं नाही तर ते कसं आहे, धनगर समाजाचा जे आरक्षणाचा विषय होता, धनगड आणि धनगर या शब्दाचे आरक्षण अटकण्यात आलं। धनगड आणि धनगर याच्यात जे आरक्षण अटकण्यात आलं, अटकल्यामुळं काय झालं तर बाकी त्यानं ज्या योजना होत्या, समजा शेळी पालन योजना किंवा समाज कल्याण मध्ये धनगर समाजासाठी आरक्षित त्या योजना बऱ्याच अशा दिलेल्या आहे। आणि धनगर आरक्षण जर कोणी देऊ शकते, धनगर आणि धनगर आरक्षण जर कोणी देऊ शकते तर ते भारतीय जनता पार्टी सरकार देईन असा मला विश्वास आहे। नाही बिलकुल नाही। हा? 10 वर्षात पूर्ण झालं नाही आरक्षण। 10 वर्षात काय झालं, फडणवीस साहेबांना वचन दिलं होतं मुख्यमंत्री असताना आम्ही आरक्षण देऊ म्हणून निवडणूक लढवायच्या आधी, आणि त्यांनी पूर्ण केलं नाही। बरोबर काय वाटते? माझं म्हणणं एवढंच म्हणणं आहे का वलगाव इथे एवढ्या दिवसापासून 10 वर्षापासून मशानभूमी झाले, हिंदू मशानभूमी। पहिले मशानभूमी चांगली करा, नंतर राजकारण करा या गावातलं। या गावामध्ये एवढं सडलं राजकारण आहे का या गावामध्ये एकही विकास कामे होऊन नाही राहिले। बस माझं एवढंच म्हणणं आहे। काय म्हणता? खरं आहे, आज आपल्या वलगाव मतदारसंघाच्या यशोमतीताई ह्या 15 वर्षांपासून आमदार आहे आणि आमच्या वलगावची जर स्मशानभूमी पाहिली, हिंदू स्मशानभूमी ही 20 फूट डीपवर
म्हणजे जिथे पाऊस कधी आला तर तिथे 10 फूट ते 5 फुटाचा पाण्याचं त्यांनी हे राहत होतं. आज तिथं आमची प्रहारची जी ग्रामपंचायत बसली त्यावेळेस आम्ही आमच्या छोटोमाद वसू यांनी नदीचा गाळ काढून ते स्मशानभूमी पूर्ण भरून घेतली आणि तिथे एक मोठं शेड बांधला आणि आता परत आम्ही बाकी आमदारकडून निधी मागण्याचा प्रयत्न करत आहोत. स्मशानभूमीचं काम होऊन राहिलंय. स्मशानभूमीचं काम होऊन नाही झालं पाहिजे स्मशानभूमीचं, काऊन की एका दमाने जर दोन होऊन राहिलाय. हो ना, एका दमाने जर 2 प्रेत आले तर एका प्रेताला बाजूने जाळा लागते, एका प्रेतला म्हणजे ओट्यावर जाळा लागते. म्हणजे अजूनही म्हणजे 10 वर्ष आम्हाला सुरुवात झाली आहे ना. काम आता मी त्या दिवशी गेलो गावच्या ग्रामपंचायतनं जो गाळ आणून टाकला तो गाळ तसाच ठेवला की कशामध्ये आला मॅडम? ग्रामपंचायतनं जो गाळ उचलून टाकला, माननीय आमदार यशोमती ठाकूर यांच्या 49 लाख रुपयाच्या सुरक्षा भिंत बांधण्यात आली आणि त्या सुरक्षा भिंतीमध्ये पुन्हा भरती टाकणार होती, पण परंतु ग्रामपंचायतनं काय केलं, तिथं गाळ आणून पूर्ण टाकून दिला. त्यामध्ये मुरुम, वॉल कंपाऊंड, शेड सर्व कामं मॅडम गाडगे बाबा विकास आराखड्यामध्ये सगळं हे केलं आहे. मोदी सरकार म्हणते आमचे मित्र चाहते दिसत आहे. आमचे मित्र चाहते दिसत आहे. यशोमध्ये एक चित्र दिसत आहे. पण आमच्या मित्राला अजूनपर्यंत हे माहित नाही ते 54 लाखाची भिंत आहे का 84 लाखाची फक्त भिंत आहे. आमच्या मित्राला हे पण माहित नाही आहे. आमच्या यशोमताईनं जे भिंत 15 ते 20 लाखात व्हायला पाहिजे भिंत 84 लाखात आमच्या ताईने ती भिंत बांधलेली आहे. आणि त्याच्यात आता हेच त्यांचे कार्यकर्ते सांगत आहे की 54 लाखात आमच्या ताईने शेड पण बांधलं, भरती पण बांधली आणि भिंत. आणि यांचं म्हटलं मी शेड नाही म्हटलं मी. त्याच्यामध्ये गाळ टाकता येत नाही नियमानुसार. गव्हर्नमेंट रूल प्रमाणे गाळ टाकता येत नाही. तुम्ही त्याच्यामध्ये गाळ टाकला, मुरुम टाकायला पाहिजे. इथं सगळ्यात जास्त महत्वाचा प्रश्न नुकसान केलेलं आहे वलगावात. मला सांगा, जर का कोणतेही कंस्ट्रक्शन होते, तुम्ही कंस्ट्रक्शन करता, मी कंस्ट्रक्शन करतो, त्याच्यामध्ये मुरुमच भरायला पाहिजे. तुम्ही त्याच्यामध्ये गाळ टाकला, हे सगळ्यात मोठं गावाचं नुकसान तुम्ही केलेलं आहे. आता ताई तुम्ही ऐकत आहे हेच सांगत आहे की आमच्या यशोमताईने 54 लाखामध्ये स्मशानभूमीचं आता तुम्ही ऐकलं आहे तुमचे जे रेकॉर्डिंग आहे 54 लाखात गाळ आम्ही टाकला ग्रामपंचायतच्या वतीनं. आम्ही ते हे करून, पण यांना 15 वर्षापासून इथं काँग्रेसचे आमदार आहेत, त्यांना आतापर्यंत त्या तिथं जिथं स्मशानभूमी आहे तर मुर्दे ज्यावेळेस जात होते तर त्यावेळेस इतक्या खोलपर्यंत पाण्यात मुर्दे नेत होते. आम्ही तिथं मुरुम टाकायला पाहिजे, हे काम नाही मॅडम. सुरक्षा भिंत ताईंनीच बांधली, त्यामध्ये प्रोसेसनुसार काम होणार होतं. आणि दादा आमचे त्यावेळेस काँग्रेसमध्ये होते, त्यांनीच ते सुरक्षा भिंतीचं काम वगैरे त्यांनीच आणलं. त्यानंतर ते परार पक्षामध्ये गेले. आज ते विरोधात बोलत आहे. बरोबर आहे ना? सत्य परिस्थिती आहे, ही सत्य परिस्थिती आहे मॅडम. आणि माझा विषय हा आहे, मॅडम एक मिनिट निवडणूक मॅडम राष्ट्रीय आहे, ते गावाचा विषय मी काय म्हणतो दादा, तरुण आहे तुम्ही, रोजगार निर्मिती होऊन राहिली आहे काय? नाही अपेक्षा आहे? ते माहित नाही आता. कोणत्या सरकारकडून अपेक्षा करू शकतो आपण सध्या रोजगाराची? कोणच नाही. कोणाच नाही, जे ना बीजेपी ना काँग्रेस ना अजून कोणी. जो जॉब देईन त्याच्या कोणाची कोण देऊ शकते बा जॉब? कोण देऊ शकतो? मोदी. हा मोदी फॅन आहे. मोदी तर नाही. हा 10 वर्षात दिलाय ना. दिलाय. हा एवढं काय भरती का भरती दिली आहे ना. आता पोलीस भरती काढली म्हणते ना, फीज वाढली. पेपर आता फुटून राहिले. मॅम तुम्ही एक गोष्ट सांगा, हा. 10 वर्षाच्या पहिले आपल्या इकडे लोकसंख्या किती होती? लय होती. कमी होती की लय होती? कमी होती ना. मग आता किती वाढली? एका घरामध्ये पेपर फुटून राहिले, त्याच्यावर काय म्हणणं आहे? पेपर फुटून राहिले मान्य आहे ना. आता ते मोदी तर येऊन नाही राहिला फोडायला, हे पण माना लागेल तुम्हाला. फोडत कोण आहे? खालचे लोक ना. आता लोक मोदी तर त्याच्या लक्ष देणार नाही. आपला देश वरती गेलाय ना, आता जाणार तुम्हाला काय वाटतं? मोदी. मोदी तुमचं काय म्हणणं आहे? मोदीच. क्या बोलते, हवा किसकी है? अभी तो मतलब हम अपने एरिया के सर्कल के हिसाब से अभी तो हवा कैसा बता नहीं सकते. इसके पहले अभी का मसला ऐसा है, अभी तो कैसा है कभी समझे. बता दो खुल के किसकी हवा है. देखो, नवनीत राणा, बलवंत वानखड़े या अभी तो फिर ग्रामीण क्षेत्र में तो बलवंत वानखड़े. बलवंत वानखड़े, कांग्रेस. कांग्रेस.
कांग्रेस मोदी जी बोल रहे 400 पार होंगी क्या? हो जाएंगी, जाएंगे? लेकिन अपने अमरावती की सीट का नहीं बता सकते, अमरावती की सीट का नहीं नहीं बता सकते। राष्ट्रीय निवडणुकीचा विषय ऐका तुम्ही सगळं जर बोलणार असन, माईक आवाज कोणाचाच घेत नाही, व्हिडिओ घंटे, उद्या मी व्हिडिओ लावत नाही, आवाजच नाही. बरं मॅडम, आता माझी ऐका. मग मी जेव्हा घरी जाऊन व्हिडिओ फक्त एक मिनिट पाहिजे आवाज येणार एक- नाही. मी हिंदू स्मशानभूमीच बोलतो मी. मग कोणी हिंदू स्मशानभूमी येतात? मॅडम, या गावात ह्या गावात हिंदू स्मशानभूमी नव्हती. हा. संजय बंड आमदार यांनी इथे हिंदू स्मशानभूमीचं बांधकाम केलं. पण त्याच्यानंतर जे काही लोक करून राहिले, मग त्याच्यानंतर पंचायत समिती सभापती, उपसभापती मुन्नाभाऊ वसू यांनी निध्या टाकल्या. पण त्याच्यानंतर जे लोक निध्या टाकून राहिले, काम दाखवून राहिले, हे फक्त राजकारण करून राहिले. काही नाही, तिथं वादग्रस्त काम करून कोण ठेवलं. करू राहिलं? काम तर 20 वर्षापासून चालू आहे तिथे. बरं, म्हणजे होऊनच नाही राहिलं. आम्हाला सुरक्षा पाहिजे, कशाची सुरक्षा पाहिजे? आम्हाला आमची सुरक्षा पाहिजे. या देशात तर मंडळी, अशा पद्धतीने आपला व्हिडिओ संपला. गेली होती जनमत घ्यायला, पण त्याचं रूपांतर वादात झालं. नंतर समजलं की एकमेकांच्या अंगावरही गेले लोक, म्हणजे सरळ सरळ मुद्द्यावरची गोष्ट गुद्द्यावर गेली. आता कसं आहे, आपापले मतं मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण विषय होता कार्यकर्तेचा. जिथं मी गेली होती तिथं कार्यकर्ते होते, आणि ते प्रत्येक जण आपापला पक्ष प्रेझेंट करत होते. पण हे करत असताना, म्हणजे एवढं मोठं गाव आहे, एवढ्या मोठ्या लोकसंख्येचं गाव आहे, आणि तिथं किती म्हटलं तर अगदीच चिल्लर विषय, आणि म्हटलं तर एकदम महत्वाचा, साधी एक स्मशानभूमी, की मेल्यावर जे प्रेत, तेही लोक सांगते की एक प्रेत जर जळत असेल तर दुसरं प्रेत हे वाट पाहत उभं राहते. त्या स्मशानभूमीचं काम होऊन नाही राहिलं, आणि त्या स्मशानभूमीचं काम जी सुरुवात झाली आहे त्याचं श्रेय सगळे लोक घेऊन राहिले. कार्यकर्ते किती बेंबीच्या देठापासून बोलते हे तुम्ही पाहिलंय. आणि हे अमरावतीचीच अवस्था नाही बरं, हे महाराष्ट्राची म्हणा, पुऱ्या देशाची म्हणा. कार्यकर्ते त्याच्या लेवलवर खतरनाक काम करते, पण विषय वरच्या नेतेचा. कार्यकर्त्याचा विचार न करता एका क्षणात पक्ष बदलते, एका क्षणात निर्णय घेते, आणि कार्यकर्ता साहेब म्हणन ते त्याच्या माग 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 माग. लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणजे राजकारण. त्या राजकारणाचे काय हाल झाले आहे, काय राजनीती चालू आहे हे तुम्हाला दिसून येऊन राहिले. अनुभव खरंच वाईट होता, पण मी तर मनापासून माफी मागतो. मला असं वाटलं की सगळेजण आपापले मुद्दे मांडन, आपापल्या प्रतिक्रिया देईन, विषय काही वेगळाच झाला. हे मला बिलकुल घडवून आणायचं नव्हतं, आणि याच्यानंतर माझ्या हातून हे चूक होणार नाही याची मी दक्षता घेईन. पण हात जोडून विनंती आहे प्रत्येक कार्यकर्त्याला. गावगाड्यात राहतो आपण, एकमेकाच्या घरी कधी भाजी नसली तर भाजी मागतो आपण, असे गावातले लोक, असा प्रेम जिव्हाळा राहते आपला. नेत्यासाठी, पक्षासाठी, राजकारणासाठी हा स्तर नाही गाठायला पाहिजे, मला तरी वाटते. आता प्रत्येक गावातल्या समस्या राहते, सगळ्या गोष्टी राहते, ठीक आहे, राजकारण राजकारणाच्या जागी. पण आता सगळेजण म्हणते की अगदी शांततेत राजकारण, हे ते अमक्या मोठ्या मोठ्या लेवलनं गोष्टी होऊन राहिल्या. पण पाहिलं तर कार्यकर्त्याला भिडून राहिलाय राजकारणासाठी. जसं वरच्या पातळीवर आपण ऐकतो नेहमी मारा ठोक्या काय आणि एकदम जीव घेपर्यंतच्या ज्या गोष्टी होते त्या इथूनच जन्माला येते. तसं राजकारण नाही पाहिजे, निदान आपल्या अमरावती जिल्ह्यात, आपल्या विदर्भात नाही पाहिजे. हात जोडून सगळ्याला विनंती आहे
की हे लोकसभा विधानसभा हे सगळं राजकारण शांततेत पार पाडा. असे निर्णय कोणतेच घेऊ नका. निवडणुका येतात जातात, आपले संबंध सलोख्याचे ठेवा. धन्यवाद.